दिघे साहेबांची देवी म्हणजे ठाण्याची दुर्गेश्वरी. पण या देवी व्यतिरिक्तही अनेक मंदिरांशी दिघे साहेबांचा संबंध होता. त्यातलंच एक मंदिर म्हणजे ठाण्यातलं जानकादेवीचं मंदिर. या जानकादेवी मंदिराचं आनंद दिघे साहेबांशी सुद्धा एक नातं होतं. ते काय होतं ते आता काका सांगतील. काका काय नक्की नातं होतं? आनंद दिघे साहेबांचं ज्यावेळी जवळजवळ सगळ्यात मंदिरात असे, पण खास करून इथे या मंदिराचे जे होते रामदास स्वामी बाबा, अच्छा, ज्यांचा बाहेर पुतळा आहे ते होते. त्यांचं आणि दिघे साहेबांचं काय नातं होतं हे आम्हाला माहिती नाही, पण ते इथे यायचे 8-15 दिवसातून इथे यायचे. आणि नंतर मग त्यांच्या एक कल्पनेतून असं झालं की बा याची व्यवस्था व्यवस्थितपणे आपण याचं हे करू. आणि ती सुरुवात जी पाठी लागलेली आहे ही आनंद दिघे साहेबांनी इथे नारळ पडलेला आहे त्यावेळी. अच्छा, हां, मी होतो रामदास स्वामी बाबांबद्दल की त्यांच्या दर्शनाला जो कोणी यायचं, देवीच्या दर्शनाला जो कोणी यायचं तर ते टिक्का लावायचे. होय. तो टिक्का इथून इथपर्यंत असायचा. अगदी बरोबर. आणि दिघे साहेबांच्या बऱ्याचशा फोटोमध्ये तो टिक्का असाच आहे. म्हणजे माणूस ओळखला जायचा की तो जानकादेवीला जाऊन आला. जाऊन आलाय.